आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपरमार्केटची. त्यासाठी इकडची टोकन्स काढायचे. त्यासाठी हे तिघ मला मदत करणार आहे. ठीक आहे, डोळे मिटून एक टोकन असंच हातात काढून दे माझ्या. कोणाला दाखवायचं नाही. तू पण एक दे. तू एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आपल्या बरोबर दुसरी फेरी सुपरमार्केट. पहिला क्रमांक आहे 77. दुसरा क्रमांक आहे 62. आणि तिसरा क्रमांक आहे 54. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपरमार्केट. सुपरमार्केटमध्ये खरेदी तर करायची आहे, पण मारायच्या आधी थोड्याशा गप्पा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. डॉक्टर प्रांजली अजय कडू. डॉक्टर आहात तुम्ही? इकडे खूप साखर कारखाने आहेत ना? हो. मग आडनाव? आम्ही नगरचे नाही, आम्ही अमरावतीचे आहोत. पण मग इकडे आलात? इकडे आला, नोकरी निमित्त इकडे आलो. बरं, बाकी तुम्ही काय करता? आवडी निवडी तुमच्या? मी विक्रीकर विभागात सहाय्यक विक्रीकर आयुक्त म्हणून काम करते. अच्छा. आणि आवडी निवडी म्हणजे पुस्तक वाचणे. हा, बाकी काही नाही. आणि कॉटनचेच कपडे घालणे. हो हो. काय काय ते काय आहे प्रकार? तसं काही विशेष नाही, पण ती एक आवड आहे पूर्वीपासूनची. कॉटनचेच घालायचं? कॉटनचेच घालायचे. स्टाईल स्टेटमेंट आता तुम्ही स्टाईल बनवलंय? स्टेटमेंट असं काही नाहीये. सोबर दिसतं, चांगलं दिसतं, ऑफिस वेअर वाटतं. अच्छा, म्हणून बाकी काय कारण नाही? बाकी काय कारण. मग इथे बरेच जण कॉटन घालायला लागले दुसऱ्या दिवसापासून, असं काय नाही ना? नाही नाही, तसं नाही. अच्छा, ठीक आहे. शॉपिंग वगैरे तुम्ही करत असाल? हो हो, भरपूर करता. तेच आपल्याला करायचं आहे. या राऊंड साठी ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सौ मंजुश्री रंगनाथ सांगळे. तुम्ही काय करता? मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करते. बरेच डॉक्टर्स आहेत आणि हॉस्पिटलमध्ये काम करणारे वगैरे असे लोक आहेत तिकडे? नाही, आमचं स्वतःचं हॉस्पिटल आहे आणि तिथे मी ऍज ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करते. हो, पण या कॉलनीत म्हणतोय मी. कॉलनीत? हो, कॉलनीत बऱ्यापैकी डॉक्टर्स लोक आहेत. असे ठरवून आले सगळे? नाही, ठरवून वगैरे नाही. डॉक्टर कोइन्सिडन्स नाही, सगळे डॉक्टर्स? सगळे असं नाही, काही डॉक्टर्स. काही डॉक्टर्स, काही तुमच्यासारखे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये काम करणार. मग मजा येत असेल ना एकंदरीत? हो, छानपैकी. हा, मजा येते. डायबिटीस वाले पेशंट खूप असतील इकडे या कॉलनीत किंवा नगर मध्ये? असतील. साखर कारखाने ना एवढे? हो, खरं. सगळे साखर साखर आपल्याला काय साखर होऊ शकतात. हा, तुम्ही जाता की नाही साखर कारखान्यात? हो, जाते की. साखर घ्यायला, गुळ गेला? साखर घ्यायला असं नाही, साखर कारखाना पाहायला जाते. पाहायला जाता? अच्छा अच्छा. मग तिकडून शॉपिंग करत नाही तुम्ही? शॉपिंगही करते की. तिथून नाही, तिथून नाही करत. मग इथून करायचं ना पण तुम्हाला? हो, मग आता तुम्ही दाखवणार आहात तर करीनच की. मग देणारच ना मग तुम्हाला. बेस्ट ऑफ लक ना मग. धन्यवाद. ही गोड लोक अशी. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. कल्पना विनोद बोरा. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ. घरीच असता? घरीच. घरातलीच कामं वगैरे असं सगळं? हो. आणि मग शॉपिंग वगैरे पण आवडतं? शॉपिंग नाही, आमची जॉईंट फॅमिली आहे त्यामुळे शॉपिंग डिपार्टमेंट दुसरीकडे आहे. माझ्या मिस्टरांना खूप शॉपिंगची आवड आहे. माझी जाऊबाई आहेत, सासूबाई आहेत. का असं करता मिस्टरांबरोबर? मग त्यांना इतकी आवड आहे ना की मला आणावंच नाही लागत. हे बोलण्यासाठी असतं, मला कळत नाही का? तुम्हाला आवड आहे की नाही? जा जरा दागिने घेऊन माझ्यासाठी. तुम्हाला आवड आहे की नाही? जरा साडी घेऊन जा. ते पण तेच आणतात. काय सांगताय? खरंच आणतात. तू लादत नाही ना त्यांच्यावर? नाही नाही, अजिबात नाही. पण मग आता इकडे काय करायचं शॉपिंगच्या राऊंडला? करेल ना मी, येते, माहिती आहे तशी. का मिस्टरांना बोलवायचं? नाही यायचे ते आता दुकान सोडून. ते नाही यायचे? मग तुम्हालाच करावं लागणार होता. हो ना. मग आता इतर वेळी पण तुम्ही करा. करते. त्यांच्यासाठी पण काहीतरी घेऊन जा. थँक्यू. घेऊन जाईल. इथलं समजा मिळालं तर चालेल चालेल. आणि द्या त्यांना. खूप आनंद होईल त्यांना तर. हो ना. या राऊंड साठी ऑल द बेस्ट. थँक्यू. गप्पा मारून झाल्या. आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपरमार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुम्हाला काही वस्तू देणार, एक बजेट देणार. तुम्हाला एवढंच करायचं, वस्तू खरेदी करायची 1 मिनिटाच्या आत. ज्यांच्या खरेदीची किंमत बजेटच्या एवढीच बरोबर किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेते ठरतील. आजचं बजेट आहे 832 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची, जी वेळ सुरू होते आता. 3:30. खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल.
सुपर मार्केट राऊंडचा निकाल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली ते. प्रांजली ताईंनी खरेदी केली 466 रुपयांची, मंजुश्री ताईंनी खरेदी केली 519 रुपयाची आणि कल्पना ताईंनी खरेदी केली 798 रुपयाची. त्यामुळे विजेता आहे कल्पना ताई. ही घ्या तुमची खरेदी. काय तुम्ही आम्हाला म्हणाल होतं तुम्ही खरेदीच करत नाही, घरचेच करतात. नाही केले, कधीच नाही केली कधी. कधीच नाही केली, मग आत्ता केली पहिल्यांदा, ती पण बजेटची एवढीच जवळपास जाणारी. जवळपास जाणारी. कसं जमलं काय? सुनबाईंनी सांगितलं होतं मला ते सगळे अच्छा, गिफ्ट हे आहेत ना लॅक्मेचे प्रॉडक्ट वगैरे त्या घ्या जास्त. मी फिक्सिंग झालं होतं. त्यांना माहिती आहे ना आता. तेच ना, मी फिक्सिंग झालं ना. अच्छा वापरतात ना. ठीक आहे, तुम्हाला सुद्धा पुढच्या राऊंड साठी ऑल द बेस्ट. थँक्यू. मी परत एकदा प्रश्न विचारतो, असा कोण आहे जो शिंक्यासारखा आढ्याला टांगलेला असतो तरी पण लहान मुलांना खूप वेळ सांभाळतो? उत्तर एपिसोडच्या शेवटी विचारून आठवून ठेवा. अंदाजे कितीच्या विजेत्या शिल्पाताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या कल्पनाताई खेळणार आपल्या बरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायची आहे, त्यासाठी चावी निवडायची आहे. पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हा खेळ. खेळ एकदम सोपा आहे. इथे भांड्यात पाणी आहे, इथे 2 ग्लास ठेवलेले आहेत. तुम्हाला करायचं एवढंच, वेळ सुरू झाल्यावर चमचे तोंडात घ्यायचे, हात मागे, ह्याच्यातून पाणी चमच्यातून घ्यायचं आणि ग्लासमध्ये टाकायचं. ज्यांच्या ग्लासात जास्त पाणी भरेल त्यांना संधी मिळेल. पहिल्यांदा चावी निवडायची वेळ 1 मिनिटाची आहे, जी सुरू होते आता 3:30. चला थांबा. निकाल आपल्या समोर आहे. शिल्पाताईंच्या भांड्यात सर्वात जास्त पाणी जमलेलं आहे, त्यामुळे त्यांना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? शिल्पाताईंना संधी आहे पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया, सांगा कुठली चावी? हिरवी. का हिरवी? मला वाटतंय की त्याच्यामध्ये मी विनर होईन म्हणून. हो, आणि लाल मध्ये असेल तर खजिना? तर बघूयात काय करणार? नशिबाचं. मला आले एक एक. नाही नाही. ठीक आहे, घ्या. शिल्पाताईंनी निवडली हिरवी चावी, त्यामुळे कल्पनाताईंना मिळते लाल चावी. ठीक आहे, बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. कल्पनाताई ठरल्या उपविजेत्या, ज्यांना मिळालेला आहे साबण. बोला कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय तरी सुद्धा. कोणाला धुणार होता? म्हणजे काय धुणार होता? काय धुवायचं आता, घरीची भांडे धुवायचे. चांगलं आहे, त्यानिमित्ताने काम पण होईल तुमचं. हा, सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि विजेत्या ठरल्या शिल्पाताई, ज्यांना मिळालेला आहे किचन सेट. सांगा कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय. हा, आपले अंदाज परफेक्ट असतात, हे या निमित्ताने अधोरेखित झालं. हो ना. ओके. आता मग काय तुमची काय मजा आहे? चहाचं हे पण मिळालं तुम्हाला, त्यात तुम्ही चहा बनवून आम्हाला देणार आहात. आता याच्यात कधी देताय जेवायला? प्रोग्राम संपल्यावर. हो ना. हा. किचन सेट आहे पूर्ण, त्यामुळे आम्ही व्यवस्थित सेट होऊन येतो. एकदम. जेवूया आपण. ओके. हा, हो. सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आता वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, अशी कुठली गोष्ट आहे जी आड्यावर शिंक्यासारखी टांगलेली असते पण ती लहान मुलांची खूप वेळ काळजी घेते? कोणाला येते उत्तर? सगळ्यांना या इकडे. तुमचं नाव सांगा. स्वाती वाघ. आणि उत्तर? जोळी. हा, जोळी म्हणजे झुला. नाही, उत्तर थोडस चुकलं. या इकडे. तुमचं नाव सांगा. सविता पाठक. आणि उत्तर? पाळणा. पाळणा उत्तर आहे, जे बरोबर आहे. हे घ्या. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. अशाच गोड आणि सरळ लोकांबरोबर आपण धमाल करत राहणार आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात साडे माडे.